घराभोवती रक्तचंदन व गुदीचे झाड लावावे तर ते शुभ आहे, सकारात्मक ऊर्जा मिळते. ज्या घराच्या जवळ केळी, बोराचे झाड, बाभळ, महाडुंग हे असतात त्या घराची प्रगती थांबते. ज्यांना मूल-बाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी. घराच्या आग्नेय दिशेला लाल फूल येणारे झाडे लावू नये, त्याने अनेक त्रास वाढतात. घराभोवती काटेरी कुंपण घालू नये. घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत. घराशेजारी बागा उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. पपईचे झाड दारात लावू नये, संपत्तीचे व संततीचे नुकसान होते. अंगणात तुळस जरूर लावावी. तुळशीला लक्ष्मी रूप मानले जाते, पण दरवाजावर तुळस लावू नये. घराशेजारी काटेरी झाडे लावू नये. ग्रहकलह, शत्रुभय निर्माण होते, पण गुलाब व कोरफड लावावे, याचा काहीही दोष नाही. गुलाब व कोरफड ही रोपे वाईट शक्तीपासून घराचे रक्षण करतात. पिंपळाचे झाड घराजवळ नसावे, जर असेल तर पश्चिम दिशेला असावे. ज्या झाडाचे चीक निघते असे झाड घराभोवती लावू नये. कोरफड घराच्या उत्तर दिशेला असावी. घरात सतत उजेड असावा, त्यामुळे वाईट शक्तीपासून घराचे रक्षण होते. औदुंबर, पिंपळ, वड या झाडांच्या जवळ विहीर खोदावी, नक्की पाणी लागते. नारळ, आंबा व सागवान उंच वाढणारे झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावे, फायदे होते. घराच्या शेजारी नारळाचे झाड लावावे. लावण्यासाठी पश्चिम व दक्षिण दिशा शुभ आहे. घराभोवती लावण्यासाठी शुभ झाडे बेल, नारळ, हिरडा, देवदार, चंदन, अशोक इत्यादी झाडे लावावेत. कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूस आपल्या घरावरील पडू देऊ नये, दोष लागतो. अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाला तर त्याचे लग्न रुईच्या झाडाबरोबर लावले जाते, अर्कविवाह असे म्हणतात. हे झाड घराजवळ राहू नये, दोष मानला जातो. श्री स्वामी समर्थ.